लग्नानंतर जर पहिला सण मकर संक्रांत आला तर तो साजरा करतात का? आमच्या इथे करतात, म्हणून मी तर साजरा केला. पण ह्यावर तुमचं जर काही वेगळं मत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याआधी जाऊन माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लग्नानंतरची ही माझी पहिली मकर संक्रांत असल्यामुळे मी 5 सुगड पुजून घेतले. मकर संक्रांतीचा हा दिवस सकारात्मकता आणि समृद्धीला प्रोत्साहन देतो, म्हणून ह्या दिवशी सुगडीचे पूजन केले जाते. ह्या दिवशी सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात होते आणि ज्यामुळे जीवनातील अंधकार नष्ट होतो असे मानले जाते. ह्या दिवशी सुगडी पूजनामुळे घरातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि आनंद येतो, सुख येते. तर अशी केलेली मी सुगड पूजा. तुम्ही तुमची सुगड पूजा कशी केली मला नक्की सांगा. अशा प्रकारे माझी पूजा झाल्यानंतर आईंनी त्यांची सुद्धा सुगड पूजा करून घेतली. नंतर आम्ही दोघींनी सुद्धा देवाच्या पाया पडून पुढच्या कामाला लागलो. हळदी कुंकवाची तयारी, कारण संध्याकाळी होता आमच्या घरी हळदी कुंकू, म्हणून मी पतंगांचं केलेलं हे डेकोरेशन आणि ही केलेली बाकीची तयारी. कशी दिसते मी? दिवेश आणि मी थोडंसं व्हिडिओ आणि फोटोज काढून घेतले, कारण की नंतर सगळे लोक आल्यावर आम्हाला काहीच करायला भेटणार नाही. आणि या आहेत आमच्या काकी आणि आत्या. मी सर्वांना तिळगुळ दिले आणि आत्या काकींनी सुद्धा तिळगुळ भरवून माझं तोंड गोड केलं. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि ही आहे माझी मम्मी. मम्मी सुद्धा आली होती हळदी कुंकवाला. पप्पा सुद्धा आले आहेत, पण त्या आतमध्ये बसले आहेत. ऑफकोर्स फुलांमध्ये पण चॉईस असलीच पाहिजे ना. काकींना सगळ्यात छोटं फुल हवं होतं, कारण की ते डोक्यात माळायला इझी जातं. ते शोधून देते मी त्यांना. नंतर सर्वांच्या पाया पडले, सर्वांना वाण दिलं आणि असं झालं आमचं हळदी कुंकू. ही आहे दीपाली, माझी नणंद, जिला मला व्हिडिओमध्ये घ्यायलाच भेटलं नाही, कारण की ती बिचारी हातमध्ये कामाला मदत करत होती. जेव्हा पहिला हळदी कुंकू असतो तेव्हा खरं तर हळदी कुंकू लुटायचं असतं. म्हणजेच हळदी कुंकवाला आलेल्या बायका आपण ठेवलेलं हळदी कुंकू घेऊन घरी जातात. हळदी कुंकू आटपल्यानंतर सर्व बायकांनी ही रील करण्याचा आग्रह धरला, म्हणून आम्ही थोडाफार टाइमपास केला. चलो बाय गाईज, नंतर भेटू.